चला आदही टीमचा 12वा प्रतिनिधी येऊ द्या. चला मॅच क्रमांक 2 पहिल्या फेरीची दुसरी मॅच असेल आणि संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे संग्राम 11 नितलस संघानं प्रथम टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा प्रथम निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित दिलंय संघ तुम्हाला पाहायला मिळतोय शिवण्य 11 आदई आणि स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस अशी मॅच असेल. शिवण्य 11 आदई म्हटलं तर मग आमचे या संघाचे पुरस्कर्ते किरणदादा पाटील असतील, किरणदादा शेलके त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. पनवेल प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता आणि सातत्याने संघाला पुरस्कृत करण्याचं काम करत असतात आपण पाहत असतो. शिवण्य 11 आदई आणि मग दुसऱ्या बाजूला नितलस 5 षटकं पाहायला मिळतील. 5 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर मग एक षटक टेप बॉल पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेत अमोल काले सरांना आपण पाहू शकाल. दुसऱ्या बाजूला आमचे प्रवीण पवार सरांना आपण पाहताय. तिसरे पंच सत्यवानजी काकडे सर, ज्यांना थार गाडी आपण पाहिले असेल. थार गाडी ज्यांना लकी ड्रॉ म्हणून रमी सलकर मध्ये ज्यांनी जिंकली आणि त्या माणसाचं नशीबच पालटलं. इतकी त्यांना फोन्स कॉल मेसेज की त्याला वेळच नाही की रिप्लाय कोणाला द्यायचा. परंतु आपल्यासाठी एक म्हणे अभिमानाची गोष्ट, आपल्यातले एकाच माणसाला असं जर पारितोषिक लागतंय, एखाद्या लाखो रुपयाची गाडी लागते, तर आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आज आपण पाहिलं तर जी नाईट स्पर्धा नक्कीच नक्कीच आणि ISPL ची सुद्धा जी फेरारी गाडी आहे ती सुद्धा रायगडमध्ये आलीच पाहिजे. मग ती कोणाला तरी मिळावी अशी सुद्धा आपण आशा व्यक्त करूया. जी कसलकडच्या मैदानावर सुद्धा एक स्पर्धा आपण पाहिली असेल आता नाईटची स्पर्धा आणि त्यामधील जी बाईक होती प्रेक्षकांची बाईक, परंतु इथून मात्र फटका अप्रतिम आहे बघा. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय पॉइंटच्या दिशेने बॅकवर्डला, परंतु पंच सांगत आहेत की स्क्रीनवर आपण चेक करूया. थोडंसं तिथे चाचपडले, फंबल झाले, आणखी घडलं काय, चौकार आहे की नाही हे पाहिलं जाईल. चौकार आहे, ओके, यस, चौकार दिलाय तिथून, यस, थँक्यू. आणि त्या कसलकडच्या नाईट स्पर्धेमधील जी बाईक होती ना ती बिहारच्या एका भैयाला लागली, पण ते कसलकडच्या मध्ये राहणारे आहेत म्हणजे प्रेक्षकांसाठी जी बाईक होती. अशा पद्धतीची स्पर्धा आपण पाहत आहे. त्यावेळेला आपण पाहू शकाल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड करतायत. त्यानंतर मग चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. बॉलिंग मार्कवर अतुल काटेला आपण पाहताय. अतुल काटे हा गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज आहे. सातत्यानं नितलस टीमचा आपण जर विचार केला, संग्राम 11 एक चांगला संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जात आहे आणि सातत्यानं संग्राम सुद्धा करत असतात. सातत्यानं मग आपण पाहत असतो हा संघ. या वेळेला आणखी एक चांगला फटका आणि या वेळेला फटका सुद्धा तितकाच चांगला. पुन्हा एकदा स्क्वेअर कट डीप पॉइंटला फटका खेळतायत. आणखी एक येतोय हा चौकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आदई टीम कडून. शिवण्य 11 आदई अशी मॅच. आणि या चौकारानं धावसंख्या आता पुढे सरसावली जातीये. धावसंख्या आहे ती तब्बल 9 या अंकावर. 9 रन्स ऑन अ बोर्ड तुम्ही स्कोर कार्डवर पाहू शकाल. 9 धावा लागताय स्कोर कार्डवर. एक चांगली संकल्पना, चांगली स्पर्धा आपण पाहत आहे. त्यावेळेला खेळतायत, कव्हर मधून खेळलेत, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग करतील.
चेंडूला फेकणार तत्पूर्वी 2 धावा. वेगाने कंप्लीट करतायत 2-2च्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या आता स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळेल दुहेरी अंकामध्ये आणि ती धावसंख्या 11 धावा. 11 रन्स पाहायला मिळेल. 11 धावा तुम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. चौकार त्याच्याबरोबर सिंगल डबल असं एक क्रिकेट यावेळेला आपण पाहू शकाल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या मधोमध पकडले जात आहेत आणि त्यानंतर पायचीच्या स्वरूपामध्ये लेग बिफोर द विकेट 1 मोर विकेट डाऊन आणि इथून मात्र OUT बॅट्समन आउट. पहिला झटका लागलाय तो शिवन्य 11 आदई संघाला. न्यू बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत. विशाल पाटील. विशाल पाटील न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतोय. या स्पर्धेला आपण पाहिलं तर खूप सारे प्रेक्षक जोडले जात आहेत लाईव्हच्या माध्यमातून. घर बसल्या सुद्धा खूप सारे प्रेक्षक. परंतु इथून मात्र फटका फसलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न होता. मिसक्यूट फटका झालाय. झेल मात्र टिपला जातोय आणि आणखी एक धक्का लागलाय. षटक क्रमांक 2 सुरू झाल्यानंतर गोलंदाज होते ते म्हणजे ओमकार पाटील आणि त्याचा पहिलाच बॉल आणि त्याच्यावर त्याला मिळाली ही पहिली सफलता. त्यानंतर बघा ज्यांचं इथे शुभागमन होत आहे ते म्हणजे सन्माननीय आपण पाहताय ऋषी वैद्य सरांचं इथे शुभागमन झालाय. अगदी रायगडच्या टेनिस क्रिकेट आणि त्याच्याबरोबर व्यावसायिक दर्जाचा खेळ क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय ते ऋषी वैद्य सर त्यांचं इथे शुभागमन झालाय. सन्माननीय दादा व्यासपीठावर या आपण आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून किंजल स्पोर्ट चषक आणि आदर्श ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. अगदी आपण पाहताय यष्टांचा वेध घेतला जातोय आणि विकेटचं पतन आणखी एक फलंदाज इथून मात्र बाद झालाय. ज्या ऋषी वैद्य सरांनी मग टेनिस क्रिकेट असेल व्यावसायिक दर्जाचा खेळ असेल या प्रत्येक खेळामध्ये जो आदर्श घालून दिला आपल्या खेळाडूंसाठी एक आदर्श ज्यांनी चांगला घातला ते ऋषी वैद्य सर. एक वेगवेगळे विक्रम ज्यांच्या नावावर राहिले सातत्यानं आपण त्यांचा खेळ आपण बरीच वर्ष पाहिलाय. आज त्यांची या स्पर्धेला उपस्थिती लाभली आहे त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. त्यानंतर आपण पाहिलं असेल बाईट्स मध्ये तुम्ही ऐकलं असेल मग उरांचा कोहिनूर हिरा रायगड टेनिस क्रिकेट मधील एक दर्जेदार खेळाडू ज्यांनी भारत पाकिस्तान या टीम मॅच मध्ये सुद्धा दर्जेदार कामगिरी केली ते विश्वजित ठाकूर मोड्या. त्यांनी सुद्धा बाईट मध्ये सांगितलं की मला मोठ्या करण्यासाठी पुढे आणण्यासाठी जर हात कुणाचा असेल तर ऋषी वैद्य सरांचा असेल. हे सुद्धा बाईट मध्ये त्यांनी सांगितलं होतं. अशा नवीन नवीन खेळाडूंना पुढे आणण्याचं काम ऋषी वैद्य सरांनी केलंय आणि आजही ते करतायत. आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे. त्यांचा आपण पुन्हा एकदा मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून
तेजस्वी म्हात्रे यांच्या वतीनं आपण करूया सहर्ष असं स्वागत. कारण जो यशस्वी खेळाडू घडतो त्याच्या मागे कोणी ना कोणी उभा असतो हे नक्कीच आहे. आपण गावदेवी आपण पाहता पुदी संघाने जमवली होती ती तब्बल 37-38चा टार्गेट होता. आणि अशा परिस्थितीमध्ये जर विचार केला तर 4 षटकांमध्ये जमवतोय तो प्रथम बॅटिंग करताना आदाई संघ 38 धावसंख्या. अंतिम शेवटचे 6 बॉल निर्णायक षटक असेल आणि ते षटकामध्ये आता किती धावा येत आहेत आदाई संघासाठी आणि धावसंख्या किती कमी खर्च करेल तो म्हणजे संग्राम 11 इथला संघ सुद्धा पाहायला मिळेल. आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आपण पाहू शकाल. विशालदादा जितेकर यांची ISPL मध्ये दिल्ली सुपर हिरोज संघात मॅनेजर पदी त्यांची निवड झाली आपण पाहू शकाल. त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा देऊयात आपल्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून. एक आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपल्यामधील आणि त्या टीमचे ओनर आपण पाहिलं फ्रँचायझी सलमान खान आणि त्या टीम मध्ये रिव्ह्यू घेतलाय आपण पाहताय. पंच कशासाठी वाईट साठी रिव्ह्यू नाहीये इथून सांगितलं जाते बघा. चला मॅच सुरू करायची आहे. चला मॅच सुरू करायचा आहे. लगेच सामना सुरू करायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. आपल्या रायगडामधील 99% खेळाडू ज्यांनी फॉर्म भरले होते ते ISPL मध्ये सोड झाले आणि विशाल दादांची सुद्धा वर्णी लागली आपण पाहताय. मॅनेजर पदी आपण पाहताय त्या संघामध्ये त्यांना पाहू शकणार आहात. पण आपल्यामधील एखादा खेळाडू तिथे पोहोचतोय हे आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि इथून मात्र आणखी एक चांगला फटका मंचाला सलामी देणारा किंजल स्पोर्ट्स आणि आदर्श ट्रॉफीचा आणखी एक षटकार हा विशाल दादाला दिलेला सलाम आहे बघा. षटकारानं विशाल दादाच्या टीम मध्ये आकाशदादा तारेकर आणि विश्वजित म्हात्रे अभ्या अमय पाटील हे तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला त्या संघामध्ये सुद्धा पाहायला मिळतील.
रायगडचं टेनिस क्रिकेट इतकं परिपक्व झालंय, खूप पुढे जाताना आपण पाहत आहे आणि ISPL सारख्या टुर्नामेंटमध्ये पोहोचणं म्हणजे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. इथून मात्र लेगबायची धाव मिळाली. टीमची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या आता तब्बल 46 अंकावर. असं वाटलं होतं की कांचनदादा या मॅचमध्ये कमी धावा जमतील की काय, परंतु धावसंख्येला आधीच संघानं पुढे नेण्याचं काम केलंय, धावांना वेग दिलाय आणि आता मात्र 46 अंकावर. शेवटची अंतिम बॉल 4 बाकी आहेत. त्या 4 बॉलमध्ये किती धावा जोडल्या जात आहेत पाहायला मिळतील. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहताय. त्यानंतर येणारा बॉल आपण पाहिला चांगल्या प्रतीचा होता आणि त्याच्यावर बीट केलं जातं बॅट्समनला. आणखी एक डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 46 धावसंख्या. 46 ऑन अ बोर्ड तुम्हाला पाहायला मिळेल. 46 धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली जाते आणि तब्बल आता मात्र उर्वरित 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलमध्ये किती धावा येत आहेत टीम आदेसाठी आणि किती कमी धावा खर्च करेल तो म्हणजे नितलं संघ. फुल टॉस बॉल होता, प्रॉपर खेळता आलं नाहीये, बॅटवर आला नाही. त्यानंतर आणखी एक लेग बायची धाव पाहायला मिळाली आणि धावसंख्या आता स्कोर कार्डवर पुढे सरकतीये. धावसंख्या ती म्हणजे 47 धावसंख्या. 47 स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळेल. 50 रन्स कंप्लीट होत आहेत. 50च्या पुढे जाईल की त्याच्या आतमध्ये थांबवलं जाईल नितलस टीम कडून गोलंदाजी करताना. या वेळेला फुल टॉस फायदा उचलतोय. क्षेत्र निवडलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग. डी स्क्वेअर लेगच्या वरून येणारा आउट ऑफ दी पार्क आणि या स्पर्धेमधील आणखी एक षटकार. 6 धावा आणि या 6 धावेने अर्धशतक इथे कंप्लीट झालाय. 50 रन्स कंप्लीट. 53 रन्स, 53 धावा धावपलकावर जोडल्या. ते शिवन्या आधी 11 संघाच्या. किरण शेलके यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. या टीमचे पुरस्कर्ते आहेत. दुसऱ्या बाजूला सुपर 8 मध्ये PPL पनवेल प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांचा संघ आपण पाहिला क्वालिफाय होताना. रायगड प्रीमियर लीग जी आपण पाहिली रबर बॉलची स्पर्धा पारगावच्या मैदानावर आपण पाहिली, त्यामध्ये सुद्धा सुपर 12 मध्ये सुद्धा तो संघ पाहिला होता आणि अशा विविध फॉर्मॅट मध्ये तो संघ सातत्याने खेळत असतो. या वेळेला सुद्धा अखूट टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावर पुल सक्सेसफुल. पुन्हा एकदा लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं जात आहे. क्षेत्र खाली होतं आणि त्यानंतर येणारा हा षटकारानंतर शेवट गोड करणारा शिवन्य 11 आदई टीमसाठी हा चौकार. 4 धावा आल्या आणि या 4नं तब्बल धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या वाढली ती म्हणजे 57 धावसंख्या. 57 रन्स. येणारे बॉल 30, षटक 5 आणि दुसऱ्या सत्रामध्ये करायचे आहेत त्या म्हणजे संग्राम 11 नितलं संघाला 58 धावा.
हॅलो, चला फिल्डिंग लावून घ्या. हॅलो हॅलो चिक, हॅलो चिक. चला, शिवण्णा 11 आदही संघ क्षेत्रक्षण सजवा. आजच्या दिवसामधील हा दुसरा सामना 58 धावांचं टार्गेट सेट केलंय. ते संग्राम 11 नितळस या संघासमोर. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. पहिला सामना जिंकला तो नांदगाव संघानं. स्वर्गीय जुईली तेजस मात्रेंच्या स्मरणार्थ जन्मान दापोली पुरस्कृत जन्मान बोरले जय बजरंग मित्रमंडळ, संजीवनी मित्रमंडळ, सिद्धार्थ अँड गोल्डी जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरी, स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आयोजित किंजल स्पोर्ट्स चषक आणि आदर्श चषक 2025. आज या स्पर्धेचा 10वा दिवस आहे. 14 दिवस ही स्पर्धा या मैदानावर खेळवली जाते. बघता बघता 10 दिवस कधी भुर्र उडून गेले कळलं सुद्धा नाहीये. कांचन पालकर 14 दिवस, अमोल काळे सर 14 दिवस ही स्पर्धा कव्हर करतील. यस, प्लीज प्रोसीड. शुभम शेळके पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. प्रतीक सांगडे आणि साहिल दरे. प्रतीक सांगडे आणि साहिल दरे अशी सलामीची जोडी संग्राम 11 नितळस या संघाकडून 58 धावांचं टार्गेट आहे. परंतु पाहूया धावसंख्या चेस केली जाणार की इकडे मात्र आदही संघ या धावसंख्येचं संरक्षण करणार. शुभम शेळके ज्युनियर केडी पहिलंच षटक घेऊन. फुल टॉस होता, अगदी हळुवारपणे ढकलले, पॉइंटला सिंगल येऊ दिली. खरं तर बऱ्याच वेळेला फुल टॉस किंवा पहिला चेंडू फेस करत असताना मनामध्ये हेच असतं की स्ट्राईक मला रोटेट करायची आहे, पहिली धाव येणं फार गरजेचं आहे, पहिल्यांदा भोपळा फोडायचा आहे. आणि त्याचमुळे कधी कधी फुल टॉस बॉलवर सुद्धा अगदी डिफेन्सिव्ह बोर्डमध्ये साबत पवित्रा घेताना अनेक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. इकडे सिंगलला खातं उघडले प्रतीकनं. साहिल ऑन साइडला भिरकावलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिलाच चेंडू फेस करत होता आणि यावेळेस मात्र शुभम शेळकेवर हल्ला, षटकार. आणखीन एक चेंडू दिलीप वेंगसरकर अकॅडमीमध्ये रवाना झालाय. गेल्या 10 दिवसामध्ये 2-3 डझन बॉल गेले असतील. तेजस मात्रे, आपण वेंगसरकर साहेबांशी बोलू शकता या बाबतीमध्ये. कर्नलना आपण फोन करू शकता. तेजस मात्रेंचे अगदी चांगले संबंध आहेत. 7 धावा धावफलकावर. मुंबई टेनिस क्रिकेटमधील धुरंधर, खरं तर एक काळ, एक तप गाजवला आणि बरेच वर्ष मुंबई टेनिस क्रिकेटची अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली ऋषिदादा वैद्य. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. वन ऑफ द लेजंड क्रिकेटर. आणि सगळेच क्रिकेटर सध्याचे सुद्धा ऋषिदादांना मात्र आदर्श समजतात. आज त्यांचं उपस्थिती इकडे कॅच ड्रॉप केले. इकडे मात्र ही चांगली सफलता. षटकारानंतर मात्र बाद करण्याची संधी मात्र आली होती. साहिल दरेला मात्र लवकर बाद करणं गरजेचं सुद्धा होतं आणि या चुका नाही करू शकत. कारण 58 आदयकरांना माहिती आहे या मैदानावर 58 सहज चेस होऊ शकतात. कारण अगदी जवळचं नातं आहे आदयचं सुद्धा या मैदानाशी. आणि त्याचमुळे या धावा जर डिफेंड करायच्या म्हटल्या तर आदय सर्कलचंच ग्राउंड आहे.
त्यामुळे मैदानाच्या खाणाखुणा त्यांना माहिती आहेत. एक प्रकारचं घरचंच मैदान आहे आणि जर या चुका जर अशा केल्या तर मात्र फार कठीण होईल या धावांचं संरक्षण करणं. ओव्हर द विकेट ना शुभम शेळके पुन्हा एकदा. चांगला बॉल फुल लेंथ होता. ड्राईव्ह केलाय कबसला सिंगल मिळेल. 1 रन. थोडासा सावध पवित्रा घेतला आता साहिल दरेनं. शुभम शेळके एक चांगला अष्टपैलू खेळाडू. बॅटिंग करत असताना सुद्धा 20 धावांचं योगदान दिलं. परवा टेंबोडे नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा एकटाच खेळला होता. फुल टॉस आहे. लॉफ्ट केले बॉल उचललाय. चान्स जरूर आहे. थोडासा उशिराना मित्रमंडळीने हा प्रयत्न केला गेला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये लोंबकळत होता आणि आणखीन एक संधी मित्रमंडळीने गमावले. हे चान्स कन्वर्ट व्हायलाच हवेत. आज एक्सक्यूज देऊन जमणार नाही आदय संघ. कारण एक्स्ट्रा नाही तुम्हाला थोडा अजून एक्स्ट्रा ओतावं लागेल क्षेत्ररक्षणामध्ये तरच या धावा मात्र डिफेंड करता येण्यासारख्या आहेत. कारण मैदान थोडंसं स्कोरिंग ग्राउंड आहे. बॅटिंग ग्राउंड आहे. फलंदाजांसाठी पोषक उपयुक्त अशी खेळपट्टी मात्र बनवण्यात आली आणि त्याचमुळे इकडे गोलंदाजांना सपाटून मार खावा लागतो. आणि जर क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही तर मात्र गोलंदाज तरी काय करणार. याचा प्रेशर जो आहे ना हा अपसुकच मात्र गोलंदाजावर येत असतो. दोन्ही फलंदाजांना जीवनदान. ओ डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह. ओ वॉज द बॉलर हेड. बॉल चाललाय साइड स्क्रीनच्या वरतून 6 धावांकरता हा येतोय षटकार. दोन्ही फलंदाजांचे प्रत्येकी एक झेल सोडल्यानंतर पहिलं षटक आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा धावफलकावर. वन ऑफ द लेजंड क्रिकेटर फ्रॉम मुंबई टेनिस क्रिकेट ऋषीदादा वैद्य आज किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी मध्ये त्यांची उपस्थिती या स्पर्धेला सदिच्छा देण्यासाठी त्या या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती या स्पर्धेचे आयोजक तेजसजी म्हात्रे आणि विशाल जितेकर यांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते खरं तर ज्या खेळाडूला आजही संपूर्ण युवा क्रिकेटर्स आदर्श समजतात. लेजंड ही पदवी त्यांच्या समोर नावासमोर नेहमीच लागते. असे सगळ्यांचे आवडीचे मोस्ट फेवरेट बॅटर ऋषीदत्ता वैद्य यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. यस लेजंडच्या वरतच आहेत आणि आजही सगळ्यांच्या मनामनामध्ये आहेत. शिवण्या 11 आदई संघाचे पुरस्कर्ते किरणजी शेळके यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल सुद्धा आम्हाला पुरस्कृत केली गेले त्यांच्या माध्यमातून. त्यांचं नेहमीच भरीव योगदान मात्र या स्पर्धेसाठी लाभतं. किरणजी आपलं सुद्धा आम्ही मनापासून आभारी सुद्धा आहोत आणि खूप खूप स्वागत सुद्धा करतोय. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर तब्बल 18 धावा 4 ओव्हर्समध्ये आता 40 करायच्यात. सिंपल कॅल्क्युलेशन. आस्किंग रन रेट 10. हळुवारपणे ढकललंय कव्हर्सला. सिंगल आले. दोन्ही फलंदाजांना आता कळून चुकले. पहिल्याच ओव्हरमध्ये मजबूत धावा आल्यात. आता फार मोठी रिस्क घेण्याची गरज नाहीये. प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका बाकी चेंडूंमध्ये सिंगल काढून सुद्धा हा सामना या धावसंख्येचा पाठलाग मात्र सहजतेनं चेस केला जाऊ शकतो. 23 बॉलमध्ये 39 धावा करायच्या आहेत. तुषार पाटील फुल टॉस आहे. कट केलाय बॉल. सॉइल कव्हर पॉइंट बॉन्डलाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. ही लाईन फार खराब होती तुषारची. ही संधी दिली होती आणि या संधीचं सोनं करत असताना फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून येतोय हा चौकार. लेफ्ट आर्म सीमर्सला खरं तर लेंथ बॉलिंग करावीच लागेल कारण उजव्या हाताच्या फलंदाजांना थोडंसं जोखमीचं होतं. डावखुऱ्या हाताची गोलंदाज जेव्हा ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतात एक नॅचरल लेग ब्रेक नॅचरल स्विंग मात्र नक्कीच या गोलंदाजांना अवगत असतो आणि त्याच नॅचरल स्विंग बऱ्याच वेळेला उजव्या हाताचे फलंदाज चकताना सुद्धा दिसतात आणि त्याचाच फायदा सध्याच्या घडीला तुषार पाटीलला उचलायचा आहे. हे जर षटक चांगलं नाही पडलं तर आदय संघाला मात्र हा दावा डिफेंड करणं फारच कठीण होऊन जाईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल.
ओ पाठीमागे फिरवलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ होता बॉल आणि बॉल फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेनं 4 धावां करता हा येतोय चौकार. तर ऋषीदादा वैद्य यांचं या ठिकाणून प्रस्थान होते. त्यांचा मी मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर 2 चौकार आलेत. फलंदाजांना खेळण्यासाठीचे हे चेंडू टाकतोय तुषार सद्यस्थितीमध्ये. 21 बॉल मध्ये अजूनही 31 धावांची गरज आहे. काल असाच एक सामना 58 धावांचा भंगारपाडा संघानं पहिला सामना डिफेंड केला होता आणि त्यानंतर कालच्या मोठ्या लॉट्स मधून भंगारपाडा संघ क्वालिफाय झाला होता. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आलाय. आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न एज घेतल्यानंतर बॉल फ्लाइंग स्लिप कडे. कोणती धाव मिळणार नाहीये. या अगोदरच लाईन पकडायला हवी होती. तुषार पाटील चांगली गोलंदाजी करू शकतो. अचूक टप्प्यावर जर चेंडू पडले तर नक्कीच त्याचा फायदा मात्र जरूर होऊ शकेल. तुषार पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. ओ फुल टॉस दिलाय. बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप. वाईट बॉलचा इशारा. मिळतील 5 धावा. It's a no ball call from third umpire. No ball है. फ्रीडचा बॉल होता. इकडे मात्र बीट झालाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना स्कोर झाला आतापर्यंत 32 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू असेल तुषार पाटीलच्या या षटकामधील. 19 बॉल मध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे. 26 रिक्वायर्ड नाव. तेहतीस धावा झाल्यात पहिल्या 2 ओव्हर्समध्ये. कोणती विकेट गमावलेली नाहीये. 2 संधी दिली होती खरं तर
कॅचेस सोडण्यात आला आणि त्याचाच मात्र फायदा सध्या स्थितीमध्ये नितळ संघाला होत असताना शॉर्ट बॉल आहे. अर्ध्या पिचवर विशालनं आपटला होता हा चेंडू, भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार, रन्स मितील 4 येतोय. पहिलाच बॉलवर हा चौकार आणि टीमची टोटल 37 या आकड्यावर 37 रन्स. यानंतर विनर विनर असा सामना खेळवला जाणार आहे. नांदगाव संघ पुन्हा एकदा इन ऍक्शन पाहायला मिळेल. या लढतीतील विजेता संघ त्यांच्या बरोबर खेळेल. 17 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. साहिल दरे 4 बॉलमध्ये 10, प्रतीक सांगडे 10 बॉलमध्ये 22. हलक्या हाताने ढकललंय कव्हर्सला, क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला, तोपर्यंत मात्र सिंगल. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. जसा मोठा फटका येतोय ना, दोन्ही फलंदाज पुढच्या बॉलवर सिंगल घेताना सुद्धा दिसलेत. चांगला ताळमेळ आहे, एकमेकांवर विश्वास ठेवून खरं तर दोघांमध्ये एक चांगली भागीदारी आतापर्यंत रचली गेले. पहा अगदी हलक्या हातानं सिंगल सिंगल वर भर दिला जातोय. स्मार्ट जंटल टच केला जातोय. इकडे मात्र चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला नितळ संघाची सलामीची जोडी खेळताना दिसते. कोणताही धोका पत्करायचा नाहीये, कारण हे आव्हान आता मात्र आटोक्यामध्ये आलंय. पुन्हा एकदा हळवारपणे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एक धाव. हे मन बनवले दोघांनीही, विदाउट रिस्क, कोणतीही जोखीम न पत्करता सिंगल कडे कॉन्सन्ट्रेशन केलंय. हे फार गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेला मोठ्या फटक्यांसाठी गेल्यानंतर कधी कधी विकेट गमावण्याची भीती असते आणि लगेचच थोडंसं त्याचा फायदा प्रतिस्पर्धी टीमला होतो. इकडे मात्र खराब चेंडू मिळाला, हुक केलाय बॉलला, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला पोहोचलेत, परंतु त्याचा फायदा झालेला नाहीये. रिले फिल्डिंग करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु हा प्रयत्न असफल. बॉल सीमा पार 4. प्रयत्नाची पराकाष्ठा करत करत तर फिल्डर तिथपर्यंत पोहोचला. हा पहा अशा पद्धतीनं तिथपर्यंत पोहोचला होता. पाहू शकता हा रिले थ्रो होता, परंतु इकडे जो बॅकअपला आलेला फिल्डर त्याला मात्र काही जमलेलं नाहीये. टेप बॉलवर सुद्धा धावा येतात. टेप बॉलवर अगदी हळुवारपणे खेळलं जातंय. टेप बॉलची धास्ती सगळ्यांनाच आहे. या स्टेप बॉलवर परवा 12 बॉलमध्ये 26 धावांची गरज होती आरसीसी पेठ संघाला, आणि प्रतिस्पर्धी टीम गोठेकर बन 4 बॉलमध्ये 26 धावा दिल्या होत्या. 11 वाईट बॉल टाकले होते गोलंदाजानं, कारण सरावच नव्हता. टेप बॉल तो जोरजोरात टाकण्याचा प्रयत्न करत होता, बॉल अति बाहेर निघत होता. इकडे पाहूया 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 45, येणारे 12 बॉल आणि गरज आहे 13 धावांची. आज रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य, एक उत्कृष्ट समालोचक मानस मनोरे यांचे या ठिकाणी आगमन झालं. ज्युनियर प्रवीण दुगाडे, आणि त्यांचा आवाज आज त्या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. वेलकम मानस. 12 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. संग्राम 11 नितळसला हा सामना अतिशय सोपा झालाय. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी महाराष्ट्रामधील सगळ्यात जास्त पाहिली जाणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे सातत्यानं पाहिलं गेलंय. जास्त व्ह्यूवर्स ज्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, 14 दिवसामध्ये खरं तर सर्वात जास्त पाहिली जाते ही स्पर्धा. जास्त व्ह्यूइंग खरं तर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडले जातात, आणि सीझन सुरू झाला का सगळ्यांनाच वेध लागतात ते या स्पर्धेचे. वाघमारे सर, स्वागत आहे आपलं. ऑन साईड मिड विकेटला इथे मात्र थोडंसं सुस्त क्रिकेट, लेझीनेस पाहायला मिळालाय. कॅज्युअल अप्रोच क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचा नेम नाही या खेळामध्ये. काल टेंबोडे नाईट स्पर्धेमध्ये एक सामना तुम्ही पाहिला असेल, 6 बॉलमध्ये 31 धावा हव्या होत्या एक संघाला, आणि तो सामना 2 बॉलमध्ये 7 वर आला होता. 6 बॉल 31चा सामना. म्हणजे क्रिकेटमध्ये मला हेच सांगायचं आहे, शेवटपर्यंत प्रयत्नरत राहा, शेवटपर्यंत संघर्ष करा. यावेळेचा हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आलाय. जावळे विरुद्ध ओळे असा हा सामना होता. हा लेगस्टिकच्या खूपच बाहेर आहे. आदिनाथ पाटील गोलंदाजी करतोय, कारण इकडे 4-5 धावांचं षटक आलं, शेवटच्या ओव्हरला 5-6 धावा राहिल्या तर इकडे डिफेंड होऊ शकतात. हा पॉझिटिव्ह अप्रोच असला पाहिजे. हो, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न अपील पाहायला मिळते सुशांत कडून, परंतु अपील फेटाळून लावले. लयजन अंपायर अमोल काळे सर आहेत त्या ठिकाणी.
पोदी नवीन पनवेलचे 14 दिवस या स्पर्धेमध्ये मिस्टर काळे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आज प्रवीण पवार सर त्यांची साथ त्यांना मिळाली आणि डे नाईट डे सत्यवान काकडे सर भूमिपुत्र. शॉर्ट बॉल होता, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघून गेलाय. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चाललाय डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेला. लेग बाईचा इशारा, बॉल सीमा पार 4. टेन्शन दूर झालंय आता मात्र नितळस. या 4 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल अर्धशतक धाव फलकावर. 52 धावा कंप्लीट होत असताना 6 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. त्यानंतर रिव्हर्स केला, आय थिंक डिसिजन पॅटकट दिले. ओ पाठीमागे लॅप शॉट, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पोहोचलाय. पाहूया, बॉल स्टॉप केलाय त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र रन्स मिळतील. 3 धावा यावेळेस मात्र मिळाल्यात आणि टोटल जाऊन पोहोचले ती 55 या आकड्यावर. अजूनपर्यंत एकही गडी गमावलेला नाहीये आणि त्याचमुळे कदाचित ही ओपनिंग पेअरच विजयी पताका फडकवूनच कदाचित पॅव्हलियनकडे परतेल अशी अपेक्षा बाळगून असतील नितळसकर. ओ लॉफ्ट केले, बॉलला उंच जास्त गेलाय. संधी आहे इनफिल्डला. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर जज करतोय. कॅच ड्रॉप, हा 3रा झेल सुटलाय. परंतु इथे कदाचित यस रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये. अब तक 56 पहिला धक्का लागेल तो संग्राम 11 नितळसला आणि 2 धावा काढण्यासाठी नवीन फलंदाज मात्र खेळपट्टीकडे रवाना होईल. आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोंचे सदस्य, एक चांगले स्कोरर अपडेटर चेतन सावळेकर कुडावे हे या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपली आहे. एज लागली होती इकडे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आणखीन एक रनआउट होणार का? ओ जोरदार हिट आहे. अजून एकदा फलंदाज बाद होईल. अजून एक धावा करायच्या आहेत. 6 चेंडू आणि अजूनही 2 धावांची गरज आहे. आता यात जर चुका टाळल्या असत्या, सुरुवातीपासून काही बाउंड्री सेव्ह केल्या असत्या, काही झेल टिपले असते, तर निदान 7-8 धावा तरी नक्कीच राहिल्या असत्या. अशीच थोडीशी चर्चा आता मात्र स्क्वॉड मध्ये असेल. कारण शेवटपर्यंत कधीच मॅच सोडायची नसते. पराभव आपण मनातून स्वीकारलेला असतो आणि जर मनातून तुम्ही पराभव स्वीकारला ना तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाहीयेत क्रिकेटमध्ये. त्यामुळे जे काय होईल ते होईल. शेवटी जय पराजय, यश अपयश नाण्याच्या 2 बाजू आहेत. कोणीतरी हरणार, कोणीतरी जिंकणार. या गोष्टी मात्र मैदानामध्ये होत असतात. परंतु आपण शेवटपर्यंत प्रयत्नच नाही केले तर मग मात्र पराभूत झाल्यानंतर जेव्हा बाहेर येतो तेव्हा फक्त स्वतःला प्रश्न विचारा की आपण आज सर्वोत्तम खेळ केलाय का? आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर होय असेल ना तर मग अजिबात चिंता तुम्ही करू नका. कारण तो आत्मविश्वास पराभूत झाल्यानंतर सुद्धा एक आत्मविश्वास मात्र पुढच्या स्पर्धा खेळण्यासाठी, पुढच्या मॅचेस खेळण्यासाठी तुम्हाला देऊन जातो. 5वं षटक घेऊन शुभम शेळके ज्युनियर केडी. फक्त 2 धावा त्याच्याकडे आहेत. पाठबळ फार मोठं नाहीये. पाहूया ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल कट केला आणि पहिल्याच बॉलवर मात्र चौकार ठोकत सामना मात्र जिंकलाय तो संग्राम 11 नितळस टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण क्षणाचाही वेळ न घालवता टॉस साठी या. हार्ड लक शिवण्या 11 आदई. 1-2 खेळाडूंचे परफॉर्मन्सेस होऊन आदई संघाला जमणार नाही. थोडंसं टीम वर्क गरजेचं आहे. थोडासा विचार मंथन होणं गरजेचं आहे. कारण परवा सुद्धा नाईट स्पर्धेमध्ये त्यांचा सामना पाहिला मी. त्याच चुका वारंवार होताना दिसतात. कुठेतरी एखादी किरणजी शेळके इकडे आहेत, एखादी चांगली मीटिंग होणं सुद्धा गरजेचं आहे. कधी कधी संघ पराभूत होत असेल तर थोडंसं विचार मंथन होणं, काही गोष्टींवर